त्या सांभाळी पुरवी मनोरथाच श्री गुरु सारिका हस्तपाठी राखा इतराचा लेखा कोण करी। या सद्गुरुनाच्या कृपा आशीर्वादाला आपण या ठिकाणी नतमस्तक हो। ज्या ज्या भक्त मंडळींनी असणारी बरं का जीवनामध्ये आल्याच्या नंतर सद्गुरूवरती असणारी जी काही आपण दृढ विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासाला पात्रता यावी, आपल्या मनामध्ये तो विश्वास बसावा, या न्यायाप्रमाणे या ठिकाणी दास गणू महाराज म्हणू लागले की सद्गुरूचं असणारं हे कार्य, हे ग्रंथ सिद्धीला जावं, त्याच्यासाठी सर्व तन्मन धनानं सद्गुरूची कृपा प्राप्त झाली आणि याच बळावर हे कार्य चालू केलेलं आहे। उत्सवाचं बाळकृष्णाच्या घरी महाराजाने बाळापुरी सोबतीस भक्त मंडळी खरी काही त्यांच्या समवेत असं बरं का संत गजानन महाराजांचं असणार हे चरित्र चालू आहे आणि या चरित्रामध्ये आपण सुंदर प्रकारची कथा या ठिकाणी श्रवण करत आहोत। आज मात्र काहीतरी असणारा एक कार्यक्रम बाळापूर नगरीमध्ये भास्कर बुवाच्या घरी असणारा तो कार्यक्रम होता, म्हणून त्या कार्यक्रमासाठी संत गजानन महाराज आणि त्यांच्या सानिध्यामध्ये अनेक असणारे भक्त मंडळी बाळापूरच्या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी जोरात उत्सव केला, नाम सप्ताह रंगविला, भोजन प्रसाद सर्वा दिला, मोठ्या भक्ती भावाने त्या ठिकाणी समर्थ गजानन महाराज त्या कार्यक्रमाला आल्यामुळं त्या ठिकाणी आता तेवढा काही पहिला मोठा कार्यक्रम नव्हता आहे की नाही, परंतु संत घरा आल्याच्या नंतर अनेक भक्त मंडळी त्या ठिकाणी येऊ लागले। मग त्या ठिकाणी काय झालं, घटस्थापना केली, सप्ताह उभा केला आणि त्या सप्त्यामध्ये रोज असणार अन्नदान होऊ लागले, भाविक भक्त मंडळी येऊ लागले, अन्नदान त्या ठिकाणी म्हणू लागले। अन्नदानाबरोबर ज्ञानाची सुद्धा प्राप्ती व्हावी या हेतून कीर्तन भजन पोथी पुराण त्या ठिकाणी चालू होतं। म्हणले गजाननासी रामदास मानोना यथा सांग केले पूजन, एक भरजरी कोपिन पूर्ण अर्पण केली श्री समर्था। असं बरं का आता त्या ठिकाणी संत गजानन महाराज आले, पण संत गजानन महाराज समर्थ रामदास स्वामी आले म्हणून सुंदर असणार त्या ठिकाणी ते पूजा कीर्तन भजन त्या ठिकाणी सर्व केलं। महाराज सगळ्याला आनंद झाला आणि प्रत्यक्ष सद्गुरुनाथ या रूपानं संत गजानन महाराजांची षडोपचारी असणारी पूजा केलेली आहे। म्हणले उत्सव झाला दासनवमीचा दैवयोग परितो भास्कराचा आडवा कैसाला साचा पाहो येथा विचित्र। असं बरं का आता पूर्वी आपण ती सज्जनगडाची जी काही कथा श्रवण केलेली आहे की नाही, तो नवमीचा असणारा तिसरा दिवस, दशमीचा दिवस आणि त्या ठिकाणी तो सोहळा सुंदर प्रकारचा साजरा केला। पण ते सोहळा झाल्याच्या नंतर त्या बाळापूर नगरीमध्ये त्या भास्कर बुवाला काय घडलं ते ऐका म्हणू लागले। एका कुत्रे पिसाळलेले कळेन कोठून त्याले परिते भास्करात चावले, झाला हल्ला कल्होळा। असं बरं का तो सोहळा सुंदर प्रकारचा झाला। एक दोन दिवस गेल्याच्या नंतर गावामध्ये अचानक पिसाळ पुत्र आलं आणि ते भास्कर बुवाला त्या ठिकाणी चावा घेतलेला आहे। चावा घेतल्यामुळं आता त्या ठिकाणी एकच कलळ उठला की पिसाळ पुत्र भास्कर बुवाला चावलं।
तिकडं तिकडं असणारे सहरा वैरा माणसं पळू लागले. काय झालं म्हणले पुढं? भास्कर म्हणत तसे लोकांशी नका बोलू डॉक्टराशी मला न्या हो समर्थापाशी तोच आपला डॉक्टर. मग त्या वेळेला आता गावातले माणसं म्हणले बाबा पिसाळ कुत्र चावलेले दवाखान्यामध्ये जा. त्यावेळेला भास्कर म्हणू लागलेला आहे माझा डॉक्टरकडे काही इलाज होणार नाही याच्यावर. माझा इलाज जर करायचा असेल तर आता मला लवकरात लवकर समर्थ गजानन महाराजाकडे घेऊन जा. माझे सर्व असणार ते डॉक्टर आहेत, माझे सद्गुरू नाहीत आहेत आणि मला जे काही आता हे पिसाळ कुत्र चावलेले या विषातून तेच वाचवतील असं भास्कर बुवाचं म्हणणं आहे. म्हणजे दया उचलून आलेला समोर हो बाळा भाऊ सांगे तो समाचार समर्थ दया म्हणती सत्तबार ऐका लक्ष देऊन. त्या वेळेला आता महाराजांच्या सानिध्यामध्ये आणलेले आणि हे घडलेला सगळा वृत्तांत बाळकृष्ण बुवा त्या ठिकाणी भास्करासाठी सांगू लागले. स्वामी आपल्या भास्कराला एक पिसाळ कुत्र चावलेले दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ लागलो पण त्यांची काही इच्छा नाही आणि त्यांनी अट्टहास धरलेला आहे की तुमच्या समोर आणावं. हे सगळं वृत्तांत बाळा भाऊनं समर्थ गजानन महाराजांना सांगितलं. म्हणले समर्थ भास्कराशी बदले तुझे कर्म तुला भोले तू मतलबे होते प्राशिरे दुग्ध धाड गाईचे. त्या वेळेला समर्थ गजानन महाराज बोलू लागले भास्करा तुझं कर्म तुला या ठिकाणी भोवलं म्हणले बर का. कोणतं कर्म भोवलं म्हणले तर पूर्वी म्हणले बघ तुया एका गाईचं असणार दूध पिलं होतं दूध हे की नाही. त्या गाईला सुद्धा ते पिसाळ कुत्र चावलेलं होतं आणि त्या गाईचं दूध पिल्यामुळं आणि त्या गाईला चावत असताना जे काही त्या कुत्र्याला त्याच्या दाताला जे दूध लागलं होतं ते त्या कुत्र्याच्याही शरीरात उतरलं. म्हणजे गाईचंही विष त्या कुत्र्याच्या शरीरात उतरलं आणि त्या गाईचं दूध तू पिलं आणि कुत्र्याला असं वाटलं की आता गाईचं दूध पिलं म्हणजे ते अंश तुझ्याही हृदयामध्ये उतरला आणि म्हणून कुत्र तुझ्या जवळ आलं आणि तुला चावलं. आता मात्र ते विष वाढू लागलेले. काय झालं म्हणले पुढं गाईचा द्वारपणा कुत्र्यात आला त्याने तुझा चावा घेतला डावा त्याने असा साधला निमित्त तुच्छांताचे. मग त्या ठिकाणी बर का त्या गाईचा दाढपणा आता तुझ्या अंगामध्ये आला आणि त्याच्यामुळे असणार ते कुत्र चावलं बर का. आता हे कर्म अघटित आहे पण या कर्माची गती कशी आहे हे महत्वाचा भाव आहे बर का. या सारामधून तुम्हा आम्हाला सुद्धा हे कर्म तुमचं आमचं अघटित आहे. तुमच्या आमच्या हातातून कर्म होणारच आहे पण त्या कर्माची गती अघटित आहे की ते कर्म कशा पद्धतीने आपल्याकडून सहज घडतंय हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. म्हणले भास्करा तुझे आयुष्यमा हो संपण्यास आता महिने दो का देऊ आधारी घेऊन सांग पुढील जन्माचे. त्या वेळेला समर्थ गजानन महाराज त्या भास्कर बुवाला म्हणाले भास्करा काही असो बर का म्हणले आता मात्र पुढच्या जीवनाची जी काही गती आहे त्या गतीकडं महाराजांना न्यायला बर का भास्कर बुवाला आणि न्यायामुळे म्हणले आता भास्करा तुझ्या जवळ फक्त 2 महिन्याचा अवधी शिल्लक आहे बघा आणि 2 महिन्यामध्ये तू मात्र या पृथ्वी तलावर तुझं कार्य
या ठिकाणी संपणार आहे. म्हणजे 2 महिन्याच्या नंतर तुझा मृत्यू असणारा अटळ आहे. ते काय कारण बघा या ठिकाणी बोलू लागले. चला. गाव भास्कर म्हणे देवाधी देवा, हो माझे भले बुरे तुम्हीच ठरवा, मारा तारावा वाचवा, हो जे उच्चिता तुम्हास असे. बघा काय सांगितलं बरं का या ठिकाणी. भास्कर असणारे भास्कर बुवा स्वामीला म्हणू लागले, हे स्वामी राया, आता करता करविता असणारा तुम्हीच आहे. तुमच्या वाचून आता या ठिकाणी मला कोणीच नाही आहे, म्हणून तुम्ही म्हणताय ते खरे. बघा महत्वाचा मुद्दा आहे निमित्ताला कारण. माणसं आजही म्हणतात, अहो आपण या ठिकाणी आता बोललो होतो त्याला आपण सगळ्यांना आहे की नाही, किती विनंती केली की जाऊ नको जाऊ नको, पण गेल्याबरोबर काय 2च मिनिटात मृत्यू झाला की नाही. कारण काही जरी झालं आपलं जे कर्म आहे ते कर्म आपल्याला करावंच लागणार आहे. ते झाल्याशिवाय आपल्याकडून राहतच नाही, ते होतं. पण या ठिकाणी महत्वाचा हेतू काय की कर्म होतं महाराज. मग कर्म जर होत असेल मग तुम्ही म्हणसाल महाराज हे सप्ते पोथी पुराण काय त्याचा फायदा आहे. कारण कर्म आपलं व्हायला ना, मग ते जर दुःखाचं कर्म होत असेल तर त्याचं पाप आहे, आणि सुखाचं कर्म होत असेल तर त्याचं पुण्य आहे. पण जेव्हा सुखाचं पुण्य आपलं सुखाचं कर्म जेव्हा वाढतंय तेव्हा पापाचं कर्म कमी होतंय. आणि त्या वेळेला जर अचानक आपण जर कुठेही जातो ना, जर समोर घटना घडणारी असेल तर ती घटना आघाता वाचून वाचते. कशी आपल्यावरती संकट येणार आहे, आपली मोटरसायकल जोरात जाऊन आदळणार आहे, त्या ठिकाणी आपण मरणार आहे, इतकी आपल्या गाडीची गती असते. पण आपलं पुण्याचं कर्म जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं की अचानक अलमक मोटरसायकल एकीकडे पडल, आपण एकीकडे पडल, त्याच्यातून आपण वाचल. मग आता मरणार तर पकवत एवढी जोरात मोटरसायकल होती, वाचतच नाही. माणसं म्हणतात काय जोरात मोटरसायकल गेली हो, धडकल्या बरोबर मरतच म्हणल्या, आम्ही डोळ्यानं पाहिलं. पण मेलं का. इथं काय झालं, आपलं कर्म आपण केलं, पण पुण्याचं कर्म वाढल्यामुळं पापाचं कर्म कमी असल्यामुळं आपला घात त्या ठिकाणी झाला नाही. तसं सद्गुरु समर्थ गजानन महाराज भास्कर बुवाला सांगू लागले, भास्कर हा तू हे जे काही पुण्याचं कार्य केलेलं आहे, या पुण्याच्या कार्याच्या बळावर तुझं कार्य अवचित आहे. परंतु आता अंतकाळाच्या वेळेला काही जरी झालं तर फक्त निमित्त कारण असते, निमित्त कारण. आणि त्या निमित्त कारणामध्ये तुमचा आमचा सगळ्यांचा मृत्यू अटळ आहे. हे शब्द जेव्हा समर्थ गजानन महाराज भास्कर बुवाला बोलले त्यावेळेला काय स्तुती चालू आहे, हे भगवंता, हे सद्गुरुनाथा, आता मात्र तुम्हीच या ठिकाणी सर्व करता आहेत. मग 2 महिन्याचा जरी अवधी शिल्लक असेल तर या 2 महिन्यामध्ये माझ्या हातून काय करून घ्यायचं असं तुम्हाला वाटतंय ते कार्य पूर्ण करून घ्या, असं भास्कर बुवा त्या ठिकाणी बोलू लागले. आपले कल्याण ते सद्गुरु हो करतील हा विश्वास थोरू, असे भास्कर नित्यंतरू मारून तैसे बोधला. मग त्या वेळेला समर्थ गजानन महाराजांनी लक्ष ठेवा, त्या भास्कर बुवाच्या मनामधला भाव ओळखला महाराज. दृष्टी एक झाली, एक दृष्टी झाल्यावर पाहिलं की भास्कराचं मनोरथ आता पूर्ण करावं लागणार. मग त्या वेळेला संत गजानन महाराज भास्कर बुवाला बोलू लागले, भास्करा तुझं मनोरथ असणार मी निश्चित पूर्ण करेन. तुझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ती तुझी इच्छा मी पूर्ण करेन. काय म्हणू लागले म्हणले बरं, संचित प्रारब्ध क्रियामान हे न चुके भोगल्या, वाचून सुटका नाही त्यातून, सांगती महाराज ते समय. त्यावेळेला सांगू लागले महाराज, आता कर्माचे 3 भाग सांगितले, संचित
प्रारब्ध असणारे असे. तिसरं काय सांगितलं? सुटका नाही, हेच हा, अंतिम जीवनाचं एक नाही सत्य की बघा अटळ हे 3 प्रारब्ध तुमच्या आमच्या सोबत आहेत. मग या तिन्ही कर्मामध्ये जे काही तुम्ही आम्ही करतो याच्यामधलं हे 2 कर्म मात्र तुमचे आमचे या ठिकाणी तुटतात. 2 कर्मामधून तुमची आमची सुटका होती. याचं विश्लेषण तुम्हाला जर सांगायचं झालं की आतापासून आपल्याला ज्ञान प्राप्त नव्हतं, मग ज्ञान प्राप्त नव्हतं, मग आपल्या हातून जे काही कर्म घडले पण आता कळाले खरं काय खोटं काय. मग याच्या पाठीमागे जे काही केले ते आपण अज्ञातपणात केले, तर त्याच्यामधलं पाप जरी असेल पुण्य जरी असेल तर ते संचित बरोबर आहे. ते तुमचं कर्म बरोबर आहे. कधी कळालं तेव्हा. आता कळाल्याच्या नंतर मात्र इथं मात्र तुम्हाला आता आत टाकलेली आहे. तुम्हाला कळालंय की बाबा हे खोटं हे खरं. मग खरंला तुम्ही खोटं करू लागले आणि खोट्याला खरं करू लागले. असं जर तुम्ही वागत असाल, मग आता कळून जर तुम्ही खोट्याची बाजू घेत असाल, हे पाप व्हायले का पुण्यवाले? हे पाप व्हायले. कळायले तुम्हाला की हे खोट आहे पण त्याच्या बाजूने तुम्ही राहिले म्हणजे पापाचे बलिदार व्हायले आणि हे मात्र तुम्हाला भोगावंच लागतंय. याला तुम्हाला सुटका नाही. ते या जन्मात तुम्हाला या ठिकाणी भोगण्यासाठी मिळत आहे. आता राहिलं तिसरं प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म जे काय पूर्वीचं जे आपलं पुण्य होतं त्या पुण्याच्या बळावर 84 लक्ष योनीमधून हा मानवाचा देह मिळाला. ते त्या भगवंतानं आपल्याला दिलाय. त्याच वेळेला भगवंतानं आपलं माप निश्चित केलेलं आहे की तुम्हाला किती वर्ष या पृथ्वी तलावर जगायचं. तितके दिवस भरले तुमचं आमचं कार्य संपलं. असं ही कर्माची गती समर्थ गजानन महाराज त्या भास्कर बुवाला तिन्ही कर्माच्या माध्यमामधून सांगू लागले. गात जन्मी त्याचे पाप करावे या जन्मी भोगावे. हो ना भोगल्यास परत यावे. लागे पुनर्जन्मासी. बघा काय सांगितलं. आता मी महत्वाचा पहिले मुद्दा घेतला होता कोणता की न कळत केलेलं पाप. म्हणजे जोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त नव्हतं तोपर्यंत केलेलं कर्म, मग ते पुण्याचा असो की पापाचा असो, त्याच्या बळावर हा आपल्याला जन्म मिळालेला कोणता मानव देह. पण मानव देह आपण आलो ना, मग इथं कळालं हो म्हणून पूर्वजन्मीचं जे काही आपलं पाप आहे ना ते याच जन्मात आपल्याला फेडायचे. आलं लक्षात. मग या पूर्वीच्या जन्माचं जर पाप आपण या जन्मात जर फेडलं आणि इथून पुढं आता ज्ञान झालं आणि इथून पुढे जर आपण ते पुण्य करीत गेलो तर मग तिथं काय तया सायुजता मुक्ती. हे भवसागर तरुण जाण्यासाठी आणि हेच आपल्याला करायचंय. कारण या अज्ञानी जीवाला ज्ञान प्राप्त झालं आणि एकदा का ज्ञान प्राप्त झालं तर ते म्हणजे या पृथ्वी तलावर पुन्हा येण्याची नाही, मुक्त होणे. आणि मुक्त होण्यासाठी हे आपल्याला मिळालेला मानव देह आणि हे कर्म आपल्याला या ठिकाणी करायचंय असं समर्थ गजानन महाराज भास्कर बुवाला सांगू लागले. पूर्व जन्मीचे कुत्रे वैरी त्याने वेळ साधली बरी. भास्करास या बाळा पुरी साधला डाव तयाने. आता सांगितलं भास्करा हे जे कुत्र तुला चावलंय ना तर पूर्वीच्या जन्मामध्ये हे कुत्र तुझ्या दारात होत. याचा अर्थ त्याच्या अगोदरच्या जन्मामध्ये भास्कर मानव देहालाच होता. मात्र त्या वेळेला या कुत्र्याची तू विटंबना केली. या कुत्र्याला लय त्रास दिला. या कुत्र्याला त्या वेळेवर भाकर टाकली नाही. या कुत्र्याला लय त्या मारलं.
आणि त्याचा आत्मा टळटळला त्यानं तुला शाप दिल्यामुळं आणि या जन्मात पुन्हा ते कुत्राच झाला आणि तू माणूसच झाला आणि आता मात्र तुला कर्मगतीनं ते चावलेलं आहे असं समर्थ गजानन महाराज बोलू लागले. जवळ घेऊन भास्कराचा हो महाराज कायमती त्यास हो संत सेवेचे पुणे पदरास आहे सत्तुरे जोडलेले. त्यावेळेला समर्थ गजानन महाराज म्हणले भास्करा काही असं बरं का म्हणले पूर्वीच्या जन्माचं तुझं पुण्य हे फार महान आहे मोठं आहे म्हणून या जन्मात पुन्हा तुला म्हणलं संतांची संगत झालेली आहे आणि या संत संगतीच्या माध्यमामधून या जीवनाचा उद्धार करण्याच्या हेतून तुझं भाग्य या ठिकाणी उदयाला आलेलं आहे. हे कोण बोलायले? समर्थ गजानन महाराज बोलायले बरं का. आणि खरंच पुण्य आहे नो कारण संतांच्या सानिध्यामध्ये जर जाऊन प्रत्यक्षामध्ये समर्थ जर त्याचं मनोरथ पूर्ण करत असेल तर किती पुण्यवान म्हणावं लागेल है की नाही. त्याचं तुमचं आमचंही या ठिकाणी पुण्य आहे. पूर्वीच्या पुण्याच्या बळावर समर्थ गजानन महाराजांचं चरित्र हे तुम्हा आम्हाला श्रवण करण्यासाठी मिळालेले हे पुण्य आहे. आणि पुण्य जर नसतं तर हे या ठिकाणी आता चालू राहिलं असतं का? अजिबात नाही महाराज. तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. आपला भाव भक्ती आपली होती म्हणून हे आपल्याला सापडलं आणि आज चालू आहे म्हणले. तुला नाही जन्म मराना हो ही जन्मीचे तुझे उधराना हो मोक्ष पदास तू जाऊन हो पैसे सुखे स्वानंदे. त्यावेळेला समर्थ गजानन महाराज भास्कर बोला म्हणाले भास्करा एक लक्षात ठेव या पृथ्वी तलावर चारही यवनीतले जे जीव आहे या चारही यवनीतल्या जीवामध्ये जो आत्मा आहे ना आत्मा तो कधीच मरत नाही. आत्मा हा अमर आहे. मग मरतय काय तर या शरीरामध्ये जे 5 तत्व आहे हे 5 तत्व मात्र मरतात आणि हे 5 तत्वाचं शरीर आहे महाराज. बघा पाणी एक तत्व आहे आपल्या शरीरात पाणी आहे बरोबर. आकाश तत्व आहे आपलं हे डोकं आकाश आहे बघा. या पृथ्वीत आता ही पृथ्वी आहे तसं आपल्या शरीरामध्ये जिकडे तिकडे हे आतडे हे जे आहेत की नाही त्वचा हे सगळं ही जमीन आहे लक्षात ठेवा. आता ही खेळती हवा आहे हे एक तत्व आहे तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा हवा आहे हे तत्व आहे. आणि शेवटी काय होतं आत्मा निघून गेलं की हे तत्व शिल्लक राहतात आणि या तत्वालाच आपण मह मह म्हणून रडतो कुठपर्यंत स्मशानामध्ये नेईपर्यंत. पण त्या ठिकाणी नेईपर्यंत माणसाला वैराग्य फार निर्माण होते बरं का. लक्षात ठेवा एखादा व्यक्ती जावा आणि त्याला स्मशानामध्ये नेईपर्यंत त्याचं कौतुक निघावं. काय वाटतं की बाबा काय अलौकिक होतात. मग ते पुण्यवान असलं तरी त्याचे पुण्याच्या गोष्टी निघतात. नाही हो त्यानं असं केलं तसं केलं तसं केलं तसं केलं गोष्टी निघतात. ज्यानं चांगलं कर्म केलं असेल तर बरं का आणि ज्यानं पापच केलं असेल ना त्याच्याही गोष्टी निघतात. कशा निघतात? बरं झालं केलं लवकर उचला ह्या गोष्टी पण निघतात. आता पापाच्या पाप जरी केलं तरी गोष्टी निघाल्यात आणि पुण्य केलं तरी गोष्टी निघाल्यात. आता लक्ष ठेवा ज्याचं पाप चांगलंय आपलं ज्याचं पाप अमाप आहे आज त्याच्या संगतीला जास्त लोक थांबत नाही. पण हे कलियुग आहे. या कलियुगाचं वारं उलट आहे. आज पापाच्या वृत्तीला 99 लोक जातात. का जातात त्याचं कारण ऐका कलीचे महिमान उलटे जाणती ही परिचिती. हे कलीचं महिमान आहे. कारण खोट्याचा आव आणला की माणसाची गर्दी आहे आणि खऱ्याचं
नळडं खडकून नाही हो, पोटातल्या असं डेट बॉम्ब त्या बेबीच्या डेटापासून जरी सांगितलं तरी ते ऐकायला तयार नाहीत मान. हे कलीचं महिमान आहे. पण आता महत्वाचं याच्यामध्ये आहे की ज्याचं पुण्य उदयाला आलं की त्यांना ते मिळतं आणि ते पुण्यवान होतात. तसं या ठिकाणी सांगू लागले भास्करा, तुझं पूर्वीचं पुण्य फार मोठं आहे आणि त्या पुण्याच्या बळावर तुला संतांची संगत भेटली, तुला सद्गुरुनाथ भेटले आणि तुझं मनोरथ या ठिकाणी पूर्ण करा लागले. म्हणून समर्थ गजानन महाराज भास्कर बोला बोलू लागले. ऐसे सांगोनी सर्वासमोर हो महाराज त्यास ते बरोबर घेऊन आले शेगावी फार काळजी त्याची वाहती. असं बरं का, आता ते बाळाभाऊ भास्कर बुवाला घेऊन शेगावला आलेले होते है ना, आणि समर्थ गजानन महाराजांच्या दरबारामध्ये आले. आल्याच्या नंतर काय झालं म्हणले पुढं, मरती माझ्या भास्कराला कोणी आता मुडी दुखान, कोणी त्याची सोबदाल पाजोनी पाहुणा काहीच दिवसांचा. समर्थ गजानन महाराजांनी सगळ्याला आज्ञा केली बरं का. त्या ठिकाणी ते मठात जेवढे समर्थ गजानन महाराजांच्या सानिध्यामध्ये सेवा करणारी मंडळी होते ना, सगळ्याला सांगितलं ऐका, माझा भक्त असणारा म्हणले भास्कर बुवा आता आपल्यामध्ये या ठिकाणी आनंदाने राहणारे, याचं जे जे याला पाहिजे त्याचं पूर्ण मनोरथ सगळ्यांनी पूर्ण करायचं, अजिबात कोणीच नकार द्यायचा नाही. या शब्दाची ताकद समर्थ गजानन महाराजांनी भास्करासाठी दिलेली आहे म्हणले बरं. ऐसा प्रकार झाल्यावरी हो मंडळी आली शेगाव नगरी, भास्कर सर्वांस विनंती करी एक इच्छा पुरवा हो. असं बरं का, आता त्या मठामध्ये भास्कर बुवा राहू लागले, बाकीचे मंडळी घराकडे निघून गेले. काही दिवस निघल्याच्या नंतर भास्कर बुवानं समर्थ गजानन महाराजाकडे विनंती केली, बाबा हे सद्गुरुनाथा, माझी एक विनंती आहे आणि ती विनंती काय आहे तर आपण या ठिकाणी ऐकू म्हणले. भास्कराचे मनोरथ ते महाराज पूर्वीच्या ते घेऊन अनेक क्षेत्रात घडविले स्नान दर्शनीय. आळंदी सदैसे ज्ञान देवाचे देहूत जैसे तुकोबाचे, तैसेच श्री गजाननाचे उभारा स्मरकाचे गावी. माझी एक इच्छा आहे बघा, जसं म्हणले अलंकापूर नगरी म्हणजे आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे की नाही, जगद्गुरु तुकोबारायांचं देहूला त्या ठिकाणी मंदिर आहे की नाही, जसं आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये संत नामदेव महाराजांचं नरशिला मंदिर आहे की नाही, तसं हे सद्गुरुनाथा आपलं मंदिर कोणाचे शब्द आहे, भास्कर बुवाचे. कोणाबद्दल, समर्थ गजानन महाराजाबद्दल. हे सद्गुरुनाथा की आपलं सुद्धा मंदिर झालं पाहिजे आणि ते मंदिर सिद्धीला गेलं पाहिजे म्हणले बरं. भास्कराचे मनोरथ ते महाराज पुरती त्या ते नेऊन अनेक क्षेत्रात घडविली स्नान दर्शने. या वेळेला संत गजानन महाराजांनी विचार केला की आता भास्कराला या ठिकाणी ठेवणं उचित आहे, या ठिकाणी ठेवणं उचित आहे. का तर या ठिकाणी जर ठेवायला गेलं तर या ठिकाणी काय होतं, पाटलाची देशमुखाची फळी होती आणि या फळीमध्ये दोघांच्या भांडणात आपलं मंदिर खोटं होईल है की नाही. मग काही दिवसासाठी याला तीर्थदर्शनाला घेऊन जावं हेच असणारा मनामध्ये धरला आणि निघालेला आहे म्हणले बरं. भास्करा नेले त्र्यंबकेश्वराला
शिकला अळगावी नेले त्याला महाराजांनी सोबता त्यावेळेला असणार बरं का संत गजानन महाराजांना त्याला तीर्थयात्रेला नेलं बरं का. नाशिक त्र्यंबकेश्वरला नेलं. पुन्हा म्हणले उज्जैनच्या ठिकाणी आले हे की नाही. आणि पुन्हा एक गाव सांगितलं आडगाव. त्या आडगावला कोणतं दैवत आहे निघलं तर सांगू पण त्याही ठिकाणी समर्थ गजानन महाराज भास्कर बुवाला घेऊन आले आणि त्याचं ते तीर्थयात्रा करू लागले. जैसी माये निजले करा दृष्टीनाड करीना जरा हो तैसा नित्य त्या भास्करा महाराज जपती प्रेमाने. असं आई म्हणले आहे की नाही लहान मुलाचा सांभाळ करते त्या प्रकारे समर्थ गजानन महाराज भास्कराचा सांभाळ करू लागले. घंट्या घंट्याला काय लागतंय काय पाहिजे काय होते का एवढं बारीक सूक्ष्म निर्देशन करून त्या ठिकाणी महाराज त्या भास्कराचं मनोरथ पूर्ण करू लागले. महाराज जपती भास्कराला पर्याय के दिन काय घडा प्रकार तोय कावा भला तुम्ही ध्यान देवनी. असं तीर्थयात्रा चालत असताना एक दिवस काय अनुचित प्रकार घडून आलेला आहे तुम्ही लक्ष देऊन ऐका म्हणले. जास जपल्या ती प्रेमाने त्यास मारती लोळविती रागाने काय कारण लोक म्हणे करती विचार तयाचा. काय झालं बघा त्या दिवशी मात्र समर्थ गजानन महाराजांनी काय केले लाकूड घेतलं आणि लाकूड घेऊन मार त्या ठिकाणी देऊ लागले. काय मारण्याचं कारण होतं कळालं नाही पण मारण्याला सुरुवात केली आहे म्हणले. तेव्हा लोका महाराजांनी खुलासा केला भास्कराने मारविले बाळा भाऊस म्हणून तरबळती त्याची. हा तीच तर मग घ्या आता काय नाही झाली का मला नाही लक्षात येत कारण मी आहे ना दोस्त असं नाही घे घ्या का आता काम सोडत नाही ना. असो मग त्या वेळेला त्या बाळा भाऊला मारलं बरं का मारलं त्या ठिकाणी. आता ते खुलासा झाला. काय खुलासा केला सगळे जण त्या ठिकाणी बसले. बसल्यावर एक जण समोर आले महाराजांना म्हणाले बाबा तुम्ही या बाळा भाऊला मारता याचं काय कारण आहे ऐका म्हणले. पुढं आडगावीचा तो उत्सव झाला वद्य पंचमी दिवस उगवला ज्ञानी भास्कराला स्नान दिक्काय करुणी. नाही झाली कथा बर का. मग त्या वेळेला ते आडगावला आलेले होते की नाही आणि ते आडगाव मध्ये मारलं बर का. आणि मारल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी म्हणले या ठिकाणी आता पूर्वीच्या 3 अध्यायाच्या अगोदरची कथा झालेली होती. आता हे मनोरथ पुन्हा या ठिकाणी कोणाचं प्रभू रामचंद्राचं मंदिर उभं करण्याचं तो भास्कर बुवा. आणि पूर्वीच्या अध्यायामध्ये जे काही वरदान दिलेलं होतं तुझं मनोरथ पूर्ण होईल ते मनोरथ पूर्ण करण्याच्या हेतून आडगावाला त्या ठिकाणी आलेलं घडलेला वृत्तांत समर्थ गजानन महाराज त्या ठिकाणी काय सांगू लागले म्हणले. पूर्वाभिमुखते असं पैसूना हो त्याचे करून घेत पूजना हो वरती त्याच्या किर्यालीना हो एकात्मा तत्वाचा. आता भास्कर बुवानं मग महाराजांना विचारलं स्वामी आपण तीर्थयात्रा करावं आपल्या सोबत बाळाभाऊ आलेला आहे
मग तुम्ही तीर्थयात्रा करत असताना माझं मनोरथ पूर्ण करण्यासाठी तुम्ही तीर्थयात्रेला आपण आलो की नाही, तुम्ही घेऊन आलात मला, पण बाळा भाऊला मारलं याचं काय कारण? कोणा शब्द टाकले? भास्कर बुवा. आता भास्कर बुवाचं मन झालं की नाही, मग भास्कर बुवाचं मन मनोरथ पूर्ण करण्याचा शब्द महाराजांनी दिलेला होता. मग त्यावेळेला समर्थ गजानन महाराज म्हणू लागले की बाळा भाऊच्या मनामध्ये अहमपणा, मितूपणा हे जरासा वाढलेला आहे. नवे तर बाळा भाऊच्या जी वृत्ती आहे त्या वृत्ती कशा झालेल्या आहेत तर त्या वृत्ती विषयामध्ये गुरफटलेल्या आहेत आणि त्याच्या विषयातून त्याला गुरफटून काढल्याच्या नंतर ते जाग्यावर येईल याच्यासाठी मी काय केलेलं आहे त्याला त्या ठिकाणी मारलेलं आहे. म्हणले जेव्हा मध्यान काळाला हर हर उच्चार समर्थ केला आणि त्याच क्षणाला भास्कर पंचत्वे पावला. गजानन महाराज की जय. कारण त्या ठिकाणी बाळा भाऊला मारलं महाराज. काय कारण घडलं माहितीये का? कारण त्या बाळा भाऊच्या वृत्तीला एकत्रित आणायचं होतं. हे इंद्रिय 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय, कर्म इंद्रिय विषयामध्ये गुंतू लागले. आता ज्ञान इंद्रियानं जवळ समर्थ गजानन महाराज. आता समर्थ गजानन महाराज सोबत असताना विषयामध्ये गुंतण्याची गरज नाही ना, म्हणून संत गजानन महाराजांनी बाळा भाऊला मारलं. त्याला त्या ठिकाणी त्याचा एक त्याच्या असणारी विषयामध्ये गुंतलेलं मन त्याला त्या ठिकाणी एकांत्र असणार केलं आणि त्याची वृत्ती असणारी लीन केली. त्यावेळेला मात्र कोणालाच आनंद झाला? भास्कर बुवाला आनंद झाला आणि आनंदाच्या बरोबर वरद अस्त्र त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणले स्वतः समोर भक्ताचे महानिर्वाण घडविले त्याचे कल्याण झाले त्या भास्कराचे धरता श्री चरणाचा. त्यावेळेला मात्र भास्कर बुवाचं असणार मनोरथ असणार पूर्ण झालं. कारण बाबाजी आपुले सांगितलेले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हे की नाही, मस्तकावर हात ठेवला आणि त्या भास्कराचं मनोरथ पूर्ण झालं महाराज. आणि ती वेळ कोणती होती तर इकडं या कॅलेंडरच्या नुसार 2 महिने पूर्ण भरण्याची. 2 महिने त्या ठिकाणी पूर्ण भरणार होते. आनंद झाला पण ते भास्कर बुवा विसरून गेला की आपले 2 महिने आता संपले. विसरला बरं का, देहभान विसरला, वृत्ती त्या ठिकाणी लीन झाली. पण त्या वृत्तीला अनुसरून पुढे काय होते ते ऐका. त्याच्या अगोदर या ठिकाणी कोणीकडे बसले कार्तिक आता कायच करावं, कोण कोण आहे ऐका. आज आपल्या संत गजानन महाराजांच्या दरबारामध्ये आपल्या भारत देशाचं रक्षण करणारे, ज्यांनी भारत देशाची सीमेवरती सैनिक म्हणून सेवा केलेली आहे असे आमचे परमस्नेह आदरणीय माजी सैनिक बाबुरावजी जांभूळकर साहेब शिरोळी. आता यांचं कार्य व्यसनमुक्ती जिल्हा अध्यक्ष, व्यसनमुक्तीचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या संगतीमध्ये माजी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्याचे तथा आपल्या हिंगोली जिल्ह्याचे अध्यक्ष सय्यद भाई मीर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी तुमच्याकडे लक्ष दिलं नाही, मला कोणी सांगितले नाही आले. आणि लक्ष आणखी महत्वाचा मुद्दा की यांच्या संगतीमध्ये माझंही जीवनकाल कार्य चालू आहे बरं का. कारण या दोघांच्या अट्टहासानं व्यसन मुक्तीचा युवा जिल्हा अध्यक्ष मला त्यांनी केलेले. दारू सोडा, संसार सोडा,
हे आमचं कार्य यांच्या सोंगतीमध्ये चालतं बघा. कारण आताच ओवी निघून गेली, सांगायला हरकत नाही दादा. हे जे अलीकडे आहेत की नाही, बाबुरावजी जांभूळकर शिर्डीचे, यांनी देशाची सेवा केली. 84 ला रिटायरमेंट होऊन आले, 98 ला रिटायरमेंट होऊन आले. देशाची सेवा सैनिक याची करून बर का. परंतु बघा कर्मगती जसं भास्कर भाऊचं तसं काय झालं माहितीये का, दारूचं व्यसन लागलं. शेवटी समोर आहेत बर का, प्रत्यक्षात बोलावलं, माघाऱ्या नाही, समोर आहेत. एक दिवस असा उजडला होता यांच्यासाठी, स्वतःच्या मुलीनं दिवाळीचा सण साजरा केला नाही. दिवाळीच्या आधी 2 दिवसांना आले, बाबाला पाहिलं, म्हणजे यांना पाहिलं, आणि बाबा आता 1 दिवसाची सोबती किंवा 2 दिवसाची सोबती, एवढी हालत त्यांची बेकार झाली होती. दिवाळीचा सण म्हणले आता बाबाच्या घरी करण्यात मजा नाही. परत त्यांच्या घरी निघून गेले. पण योग गती दैव गती काय घडली बरं का, समर्थ जशी गजानन महाराजांची कृपा भास्कर बुवाला झाली, तशी आमच्या दादाला परमपूजनीय शिवभक्त शेषरावजी महाराज शिरपूरकर महाराजांची कृपा त्या ठिकाणी प्राप्त झाली. गाडीत उचललं त्यावेळेला वजन होतं फक्त 27 किलो. माहित नव्हतं कोठे न्यायालयात काय नाही. नेऊन त्या ठिकाणी प्रसाद घेतला खिचडीचा. आज कमीत कमी 30,000च्या वर व्यसनमुक्ती त्यांनी माणसं केलेली आहेत बघा. आणि आज तुमच्या समोर उभे, हे सद्गुरूची कृपा असते आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आमचाही योग लागते. माझं परम भाग्य. आणि दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत. मामा आपल्या 2 शालिवांना आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करू. त्याचबरोबर सय्यद दादा सुद्धा बघा विशेष. आता हे नाव तुमच्या लक्षात आलं असेल, मी काय बोललो लक्षात आलं ना. जातीचा संबंध नसते, पण जातीनं मुस्लिम आहेत. पण तुम्हाला सांगू, 25 वर्षापासून पंढरपूरची वारी नित्य नेमानं. दुसरी गोष्ट सांगू, नरसीची वारी 15 दिवसाला नित्य नेमानं एकादशीची, आणखी चुकली नाही. आणि तुमच्या आमच्यासाठी कीर्तन भजन कुठेही असो, धार्मिक कार्यक्रम दादा तयारच आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगू, या पृथ्वी तलावरलं हे जे काही पूर्वीचं जंगल होतं, जंगल, हे जंगल आता कमी होईल. तुमच्या काळामध्ये जे झाडं होते ते झाडं आता येतं का नाही. पण आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये एक कॅम्प यांनी आणलेला आहे, दोघांनी मिळून एक कॅम्प आणलेला आहे. ते आपल्या दुगाळ्याकडे काशी तांडा त्या ठिकाणी शासनाची जमीन त्या ठिकाणी घेतली. आणि त्या डोंगरामध्ये यांच्या सानिध्यामध्ये आणखी खूप कर्मचारी आहेत. त्यांच्या सानिध्यामध्ये वृक्ष लागवडीचं काम त्या ठिकाणी झालं. आणि ते झाड वाचवण्याचा पण त्यांनी केला. पण किती आहे, 2 कोटी वृक्ष लावायचे आणि 2 कोटी वृक्ष वाढवायचे. त्याचं 3रं वर्ष चालू आहे. आता ते तिथं लावले, ते तुमच्या आमच्यासाठी आपण झोपेतच आहोत. आपल्यासाठी कोण काय करते ते, म्हणजे वयात जवानपणामध्ये सुद्धा देशाची सेवा केली आणि रिटायरमेंट होऊन सुद्धा देशाची सेवा करायला. कारण ऑक्सिजन माणसाच्या मरेपर्यंत लागणारे ऑक्सिजन हे त्यांच्या हातातून कार्य घडत असल्यामुळं. आणि मला या ठिकाणी आनंद झाला की ते दोघे या ठिकाणी उपस्थित झाले. संत गजानन महाराजांच्या दरबारामध्ये मी त्यांचं शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतो. आणि आदरणीय या ठिकाणी मामाला विनंती करतो की आपण त्यांचा शाल सत्कार गुलाब इथं इथं या पुढे नाही ना नाही महाराज आम्ही आलो तुमचा नाही तिथं तिथे या आधी तुमचा करा. नाही नाही तिथे देव भाऊ चला महाराज आपल्या मनावर आहे किती सेवा किती